शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज सांगलीत पुकारण्यात आला एल्गार. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हास्तरीय अधिवेशनात लढ्याचा निर्णय. शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय रद्द करावा, अन्यथा शक्तीपीठ आणि भाजप सरकार विरोधात एल्गार पुकारला जाईल असा इशारा मार्क्सवादी कम्युनिटी पक्षाचे नेते अजित नवले यांनी दिला आहे. सांगलीमध्ये आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हास्तरीय अधिवेशन पार पडलेलं आहे. कम्युनिस्ट पक्षाचे सचिव अजित नवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये शक्तीपीठाच्या विरोधात लढ्याचा संकल्प करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या शक्तीपीठ महामार्ग रद्दचा निर्णय घ्यावा, अन्यथा त्याची किंमत भाजप सरकारला मोजावी लागेल असा इशारा देखील अजित नवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे. अत्यंत भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेलं फडणवीसांचं सरकार संबंध महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ सारखे प्रकल्प राबवून शेतकरी आणि श्रमिक जनतेला उद्ध्वस्त करत आहे. शेती उद्ध्वस्त करण्याचा एक प्रकारे धसका किंवा ठेका या फडणवीस सरकारने घेतलेला आपल्याला दिसतोय. या विरोधामध्ये प्रचंड असंतोष संबंध सांगली आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये खतखततो आहे. शेतीमालाचे भाव सातत्यानं पाडले जात आहेत, दुधाचे भाव पाडले जात आहेत, सोयाबीनला भाव नाकारले जात आहेत. असंघटित कामगार, आशा कर्मचारी, अंगणवाडीच्या ताई, इतर सर्व असंघटित क्षेत्रातील श्रमिक यांच्या विरोधात धोरणं राबवली जात आहेत. या सर्वांच्या विरोधात मोठा असंतोष फडणवीस सरकारांच्या विरोधामध्ये खतखततो आहे. आज सांगली जिल्ह्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहे. सगळ्या 21 जिल्ह्यांमध्ये या अशा प्रकारच्या अधिवेशनं होत आहेत. सांगलीमध्ये आज ज्यावेळी आम्ही जमतो आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकरी, श्रमिक, कामगारांचे हे सगळे प्रश्न आम्ही हातात घेणार आहोत आणि जबरदस्त अशा प्रकारचा एल्गार हा फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये या निमित्तानं सुरू करण्याचा संकल्प आज आम्ही करतोय. फडणवीस सरकारनं आम्ही इशारा देतोय की त्यांनी तातडीने शेतकरी विरोधी जो शक्तीपीठचा प्रकल्प ते राबू पाहत आहेत हा तातडीनं स्थगित करावा. त्याचबरोबर इतरही असे प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये ठेकेदारांचं भलं होणार आहे, भाजपच्या देणगीदारांचं केवळ भलं होणार आहे, ते राबवण्याचा जो दुस्साहस हे सरकार करत आहे तो त्यांनी थांबवावा, नाहीतर मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल. शेतकरी, श्रमिक मोठ्या संख्येनं त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.